वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पाणी पुरवठा, अनधिकृत बांधकाम यासारखे विविध मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत। तर मनसेने या संपूर्ण मुद्द्यांबाबत अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या जाहीर केलेल्या आहेत। मागील वर्षाच्या तुलनेत 365 कोटींच्या वाढीसह अर्थसंकल्प मांडण्यात आलाय। यामध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये वाढ झालेली आहे। त्याचबरोबर विविध ह्याच्यामध्ये 50% मालमत्ता करही वाढलेला आहे। त्याचबरोबर विविध प्रस्तावामध्ये विविध विभागांमध्ये टक्क्यांनी वाढ झालेली आहे। तर यामध्येच आता नागरिकांना कोणत्या सुविधा मिळत नाही, परंतु सततच्या अर्थसंकल्पामध्ये काही टक्क्यांनी वाढ होत आहे। त्याचा आक्रोश व्यक्त करत मनसेनी अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। यामध्ये दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, महानगरपालिका शाळा सुरू करण्यात यावे, उपकर का घेतले जातो आणि कुठे खर्च केला जातो त्याचा तपशील जनतेसमोर आणावा, अनधिकृत बांधकामांचा पेच वाढत आहे त्यामुळे थेट त्यांच्यावर कारवाई व्हावी, विशेष स्वच्छता कर आकारला जातो पण त्याप्रमाणे विशेष अशी स्वच्छता शहरात दिसत नाही ती व्हावी, तसेच अग्निशमन उपकार लादला आहे पण सोसायटीचे ऑडिट तपासले जातच नाही, तसेच महानगरपालिकाकडून प्रशिक्षण नागरिकांना दिले जात नाही, एकत्रित मालमत्ता कर आकारणी क्षेत्रफळाच्या किती टक्के केली जाते ते देखील जनतेला कळवावे, असे विविध मागण्यांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळेस नालासोपारा विधानसभेचे अध्यक्ष मनोहर कदम, मनसेचे विरार शहर सचिव प्रवीण राऊत, विभाग अध्यक्ष हेमंत पाटील, महेंद्र मस्कर, उपविभाग अध्यक्ष विजय मेहतर, शाखा अध्यक्ष राज शिरोडकर, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष आयुष शुक्ला उपस्थित होते। जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणे आहे, तसेच विविध काय मागण्या आहेत। आज मनसेचं शिष्टमंडळ वसई विरार नगरपालिकेत भेट दिली होती, तर काय विषय होता नेमका? महानगरपालिकेमध्ये सुरेंद्र ठाकूर साहेब जे पाणी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याही आम्ही भेट घेतली आणि अत्यंत विरार शहरामधल्या लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पाहण्यासारख्या प्रश्नावर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि आम्ही आमचे माझे सहकारी प्रवीण राऊत साहेब यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले गेले। खास करून आम्ही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की त्या ठिकाणी तुम्ही 15 दिवस पाणी देता आणि 1 महिन्याचे म्हणजे 30 दिवसाचे तुम्ही पैसे घेता, हे समीकरण कशा पद्धतीने योग्य आहे का? तर त्याने आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला। काही गोष्टींमध्ये आमचं समाधान झालं आणि काही गोष्टींमध्ये आम्ही त्यांना अनेक गोष्टींवर उपप्रश्न केले आणि प्रशासनाने लोकांच्या गरजा कशा भागवायला पाहिजेत त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये किंवा ज्या लाईनमनचा विषय आहे त्या सर्व बाबतींमध्ये आपल्याला फरक झालेला दिसेल एवढं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी सुरेंद्र ठाकूर साहेब यांनी दिलं। नमस्कार। आज आम्ही पाणी जी वाढीव घरपट्टी पाणी आणि घरपट्टी वाढवणार आहे त्या संदर्भात आम्ही आज त्यांची भेट घेतली। कालच आमचे जिल्हाध्यक्षांनी आणि प्रवीण भोईर यांनी येऊन ऑलरेडी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली या विषयावरती, पण आपल्याला काही प्रश्न असे होते की ते थोडे मांडायचे होते पद्धतशीर कारण जेणेकरून असं करणार नाही का वर्षभराची तुम्ही पाणीपट्टी घेतात पण पाणी आम्हाला कमी देतात, म्हणजे 15 दिवस पण महिन्याला मिळत नाही पाणी। त्या संदर्भात मी त्यांची चर्चा केली आणि त्याच्यानंतर येणारा जो पाणी वॉल्मेनचा जो विषय होता, कुठे पाणी कमी जातं तुमच्या सोसायटी, कारण बऱ्याच सोसायटीच्या तक्रारी आपल्या मनसे शाखेत येतात, त्यानंतर आमची चर्चा झाली आणि त्या सकारात्मक त्यांनी आम्हाला उत्तर दिलं का या 5-6 महिन्यामध्ये आपलं व्यवस्थित पाण्याचं नियोजन होईल आणि सर्वांना मुबलक पाणी मिळेल एवढं आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्या संदर्भात मी चर्चा भेट घेतली। माझ्याबरोबर मस्कर साहेब, आमचे विभागप्रमुख विजय मेहतर, हेमंत पाटील आणि आमचे आयुष आणि आमचे जिल्हा उपजिल्हाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष मनोहरजी कदम होते। चालणं खेळीमेचं वातावरण त्यांनी निवेदन दिलं आहे आम्ही त्याला, त्याच आम्ही बोलूया आणि हे पत्र दिलं आहे पण त्याच्यावर जवळ